हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. हा प्युअर लव मेसेज असणार आहे. ओके, तुमच्या दोघांच्याही फिलिंग्स, तुम्ही आणि तुमचा पार्टनर काय फील करतो त्याच्यासाठीचा आजचा मेसेज असणार आहे. एनर्जीज फटाफट एक्सचेंज करा जेणेकरून तुमच्याकडे तुमचे मेसेज परफेक्टली पोहोचले जातील. श्री स्वामी समर्थ. युनिव्हर्स एंजल श्री स्वामी समर्थ. युनिव्हर्स एंजल श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये आत्ता सध्या कसे आहात, तुमचं रिलेशन कोणत्या स्टेपवर आहे, कोणत्या सिच्युएशनमध्ये आत्ता सध्या आहे आणि तुम्ही काय फील करता त्या रिलेशनसाठी, त्याच्यासाठी आजचा मेसेज असणार आहे. प्लस तुमचे पार्टनर तुमच्यासाठी काय फील करत आहेत ते पण. तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असा किंवा ऑब्व्हियसली चांगल्या रिलेशनमध्ये जरी असलात तरी हा मेसेज जितका तुमच्याशी रेझोनेट होईल तितकेच मेसेज घ्या. तुमचं पार्टनर कोणत्या एनर्जीजमध्ये आहे तुमच्या रिलेशनमध्ये बघूया. एंजल वन मोर कार्ड प्लीज. श्री स्वामी समर्थ. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. या कार्ड्समधून दोन दोन कार्ड घेऊया आपण की तुम्ही कोणत्या थॉटमध्ये आत्ता तुमच्या रिलेशनला घेऊन आहात त्याच्यासाठी. अच्छा, ओके. हिस्ट्री. पास्टमध्ये ज्या काही गोष्टी तुमच्या लव्ह लाईफमध्ये प्युअर लव्ह मेसेज असणार आहे. पास्टमध्ये तुमच्या रिलेशनमध्ये काही झालेलं असेल तर तुम्हाला ते आता म्हणतो ना फोडून टाकायचं आहे आणि तुम्हाला फ्युचर ॲज अ फ्युचर तुमच्या लव्ह लाईफसाठी, तुमच्या रिलेशनसाठी जितकं चांगला विचार करता येईल तितकं करा. ओके, सगळ्यात फर्स्ट म्हणजे तुमची एनर्जी बघा. तुमची एनर्जी चांगली आहे रिलेशनमध्ये, पण सगळ्या गोष्टी तुम्ही बोलत नाही आहे तुमच्या पार्टनरशी असं मला वाटतं. खूप गोष्टी मनामध्ये ठेवता, खूप सिक्रेट मनामध्ये ठेवता. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहितीसुद्धा आहेत पण त्या तुम्ही पुढे बोलत नाही आहे. म्हणजे आता स्वभाव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कदाचित तुमचा पार्टनर तितका तुम्हाला वाटत नसेल की तुम्ही त्या गोष्टी त्याच्याशी शेअर कराव्या. असतात पर्सनल खूप गोष्टी, पण तुम्ही गोष्टी शेअर नाहीत करत असं मला दिसतं. इमोशनल बॅलन्स तुम्ही कंट्रोल करू शकता, इमोशनल लेवलवर कंट्रोल करू शकता. पण एखाद्या लेवलवर असं होतं की सगळं रिलेशनमध्ये असं अडकलं जातं की सगळं सोडावं आणि जावं असं वाटतं की हे रिलेशन पुढे घ्यायचं नाही घ्यायचं, कसं कंटिन्यू ठेवावे की काय, थोडंसं तुम्हाला असं मला वाटतं की होतं. पण न्यू स्टार्ट पण तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये बघताय. द सनची एनर्जी, न्यू स्टार्ट बघताय की न्यू काहीतरी ह्या रिलेशनमध्ये स्टार्ट व्हावं आणि चांगल्या गोष्टी पुढे यावं ह्याच्यासाठी प्रयत्न करताय. खूप गोष्टी लॉक करून ठेवल्यात तुम्ही रिलेशनमध्ये. जसं मी तुम्हाला बोलले की हाय प्रिन्सेस ह्याच्यासाठी आलेलं आहे की तुमच्याकडे खूप गोष्टी सिक्रेट आहेत, लॉक करून तुम्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याच्यासाठीच हे कार्ड आलेलं आहे. लॉक केलं म्हणजे की सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करत नाही आहे तुमच्या पार्टनरशी. कदाचित त्याच्यामुळे काही गैरसमज, काही गोष्टी कम्युनिकेशन क्लिअरली करा. म्हणजे तुमच्यासाठी ही चांगलं आहे. आणि गायडन्स पण आपण एनर्जी एंजलचा घेऊया की तुमच्यासाठी कम्युनिकेशन क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या पार्टनरसोबत तुमचं रिलेशन पण चांगलं होऊन जाईल. ओके, तुमच्या पार्टनरचे फिलिंग तुमच्यासाठी खूप चांगले आहेत. हॅपी फॅमिली बघतात ॲज अ फ्युचर पुढे जाऊन तुमचं रिलेशनमध्ये. ओके, ते पण थोडे डिस्टर्ब आहेत काही गोष्टीसाठी. गेल्या 4 महिन्यापासून मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त आधीपासूनच थोडं डिस्टर्ब आहात, पण ते गेल्या 4 महिन्यापासून खूप जास्त डिस्टर्ब आहेत. रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करतात आहे, गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतात आहे, स्वतःला थोडंसं वेळ देऊन रेस्ट पण करण्याचा प्रयत्न करतात आहे. हार्टची हिलिंग चालल्या किंवा कारण ते कार्डच आलेलं आहे. ओके, त्यांच्यासाठी त्यांना रेस्टची गरज आहे. त्यांना हार्टची हिलिंग करणं खूप गरजेचं आहे आत्ता. ओके, बर्डन घेतलं आहे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये. न्यू स्टार्ट त्यांना पण हवा आहे, न्यू स्टार्ट तुम्हाला सुद्धा हवं आहे. बघा इथं तुमचं रायडरमध्ये कार्ड आलेलं आहे आणि ह्या कार्डमधून त्यांच्यासाठी कार्ड आलेलं आहे. आणि काही गोष्टी तुम्ही लॉक केलेल्या आहेत. तुम्ही गोष्टी खुल्या करून कम्युनिकेशन क्लिअरली करत नसेल म्हणून कदाचित हे रिलेशन थोडंसं न्यू स्टार्टमध्ये
रिस्टार्टमध्ये जात नाही, रिस्टार्ट होणार पण तुमचं रिलेशन. हार्टची हिलिंग जर त्यांनी केली, जो काही ब्लॉकेज, जे काही कर्म ब्लॉकेज आहेत किंवा रिलेशनमधला जो काही ब्लॉकेज आहे तो जर त्यांनी व्यवस्थित जर हँडल केला तर तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग डेफिनेटली येणार आहे. आणि दोघांचंही आहे म्हणणं की तुम्हाला रिलेशनमध्ये न्यू बिगिनिंग करायचे आहे. ओके, एंजलचा मेसेज घेऊया आणि हा मेसेज कंप्लीट करूया. हा मेसेज तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याशी किती रेझोनेट झाला मला नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. एंजल जे व्यक्ती आता बघतात त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. हेल्पफुल पीपल आणि त्यांच्या पार्टनरसाठी काय मेसेज आहे. पॉझिटिव्ह, दोघांनी पॉझिटिव्ह राहा. खूप छान जेवढ्या गोष्टी तुमच्यासाठी आहे की हेल्पफुल पीपल. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये काही गोष्टी आता प्रॉब्लेममध्ये असतील तर एखाद्या अशा व्यक्तीची तुम्हाला मदत होऊ शकते किंवा युनिवर्स, एंजल असे काही गोष्टी तयार करतील तुमच्यापर्यंत, ते लोक पोहोचवतील. आणि तुमचं रिलेशन जर खरंच तुम्हाला वाटत असेल की न्यू स्टार्ट व्हावं तर त्याच्यासाठी डेफिनेटली त्यांच्याकडून हेल्प होणार आहे, एंजल आणि डिवाईनकडून. मी मगाशीच बोलले होते की त्यांना रेस्टची गरज आहे, त्यांना स्वतःला वेळ देण्याची खूप गरज आहे आणि ते रिकव्हरीमध्ये येतात आहे हळूहळू. हार्टची हिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, त्यालाच म्हणतात की मेडिटेशन करणं. त्यांना स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे आणि कार्ड हे त्यांच्यासाठी तसं आलेलं आहे आणि त्याच्यामधूनच त्यांना उत्तरं मिळायला जातात. स्वतःला ज्या वेळेला वेळ देतील ना की काय चुकलं काय बरोबर आहे त्यावेळेला त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे क्लिअर होतील. ओके, आजचा हा मेसेज होता, तुमच्यासाठी गायडन्स पण मी घेतला आहे. मेसेज आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्याशी किती रेझोनेट झाला आणि तुम्हाला काय वाटतं या मेसेजबद्दल मला नक्की कमेंट्समध्ये लिहा. ओके, थँक्यू सो मच.